हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. तर आजचा ब्लॉग आहे. आज हे दोघं जण छान अभ्यास करत बसलेत. विशेष म्हणजे मोठा मुलगा जर आपोआप अभ्यास करायला बसला तर त्याचा छोटा भाऊ जो आहे तो त्याला पाहून डायरेक्ट अभ्यास करायला बसतो. आपल्याला त्याचा तेवढा अभ्यास कर म्हणायची गरज पडत नाही. तर तेच आता इथे होत आहे. आयुष आहे तो अभ्यासाला बसला आहे. आयुष अभ्यासाला बसलेला पाहून रिषभ पण अभ्यासाला बसलेला आहे. तर चला पाहूयात आपण नेमका ते काय अभ्यास करायलेत. चला, आयुष तर त्याचा इंग्लिशचा अभ्यास करत आहे. हे पहा, आयुष त्याचा इंग्लिशचा अभ्यास करत आहे. त्यांना अभ्यास करत असलेला पाहून रिषभ पण अभ्यास करतोय. रिषभ काय करतोयस तू? ABCD. आणि इकडे रिषभचं स्पीच आहे जे की रिषभनं 26 जानेवारीसाठी प्रिपेअर केलेलं होतं. त्यानं स्पीच खूप छान प्रिपेअर केलं होतं, पण ॲक्च्युली काही म्हणजे त्याला अचानक ताप वगैरे आल्यामुळे तो त्या दिवशी स्कूलला जाऊ शकला नाही. त्याच्यामुळे त्याचं स्पीच इनकम्प्लीटच राहिलं. रिषभ, स्पीच म्हणून दाखवतो, म्हणा बरं. छान, गुड बॉय आहे ना तू? म्हणा गुड मॉर्निंग पासून सुरुवात करा. गुड मॉर्निंग एव्हरीवन. माय नेम इज ऋषभ श्रीकांत चटे. Today is 26 January. म्हणा It is our national festival. On this day, our Constitution came to form. Hello, my country, very much. East always is the best. जय जय भारत. थँक्यू. वा, व्हेरी गुड. हे आहे ऋषभनं प्रिपेअर केलेलं ऋषभचं स्पीच. आणि ऋषभनं आज जे स्पीच म्हणून दाखवलेलं आहे ते तुम्हाला कसं वाटलं तेही तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आजच्या व्लॉगचा मेन पर्पज हा आहे की मोठा मुलगा आपला व्यवस्थित अभ्यासाला बसला की त्याला पाहून बारका आपोआप अभ्यास करतो. आपल्याला त्याला अभ्यास कर म्हणायची सुद्धा गरज पडत नाही. तर चलो गाईस, बाय बाय. आजचा हा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय.